भगवान खराब यांचं स्वागत या ठिकाणी सुनील भाऊ करतायत. मनोहर खराब यांचं स्वागत प्रमोद भाऊ करतील अशी विनंती करतो. मनोहर खराब यांचं स्वागत प्रमोद भाऊ. भाऊराव खराब यांचं स्वागत राजू भाऊ करतील अशी विनंती करतो. भाऊराव खराब हे समोर येतील, त्यांचं स्वागत राजू भाऊ करतील अशी विनंती करतो. अभिजित करपडे डिव्हिजन ऑफिसर मुंबई संपर्क सैनिक दल यांचं स्वागत मनोज भाऊ करतील अशी विनंती करतो. मनोज भाऊ हे अभिजित करपडे यांचं स्वागत करतील. प्रवीण खराब डिव्हिजन ऑफिसर बुलढाणा यांचं स्वागत आतिश भाऊ करतील अशी विनंती करतो. प्रवीण खराब यांचं स्वागत आतिश भाऊ करत आहेत. अनिल जाधव क्रिकेट राजा यांचं स्वागत विजय पवार करतील. जय भीम जय भीम. सगळ्यांना माझा प्रेमाचा स्वाभिमानाचा सवनीव जय भीम. जय भीम जय भीम. या ठिकाणी जवळजवळ स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे. हॅलो हाय आवाज आवाज आवाज. या ठिकाणी जवळजवळ पूजनीय फुटकुट संघासहित पाहुण्यांचे, मान्यवरांचे आणि बाहेरगावून आलेल्या उपासक उपासिकांचे या ठिकाणी आपल्या गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर्वांचा सन्मान आदर सत्कार केलेला आहे. या ठिकाणी आपल्या गावामध्ये खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या गावामध्ये हा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अगदी गावामध्ये येईपर्यंत कुणाला कानाची खबर नाही. ज्यांनी आपल्या हिमतीवर, ज्यांनी आपल्या कष्टानं
ज्यांनी फार मोठी जोखमदारी घेऊन, कारण बाहेर गावाहून बाबासाहेबांचा पुतळा आपल्या गावामध्ये आणणं एवढी साधी सोपी गोष्ट नाही. थोडीशी जर कुणकुण जर कोणाला जर कळाली तर लोक लगेच सहज फोन करतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवाले लगेच येऊन मधात कुठेतरी ती गाडी अडवून ते पुतळा जप्त करून घेतात आणि त्या पुतळ्याला एकदम सील लावतात. ती पुतळा त्या जागेवर बसूच देत नाहीत. ती पुतळा बसवण्यासाठी कलेक्टरची परमिशन लागते, परवानगी लागते. परंतु ज्याने आपल्या जीवाची कुठल्याही प्रकारची पर्वा न करता अगदी हिमतीनं, अगदी बाहेर गावून तो कुठून आणला, कसा आणला, केव्हा आणला, कधी आणला, किती वाजता आणला, दिवसा आणला का रात्री आणला, सकाळी आणला का दुपारी आणला का संध्याकाळी आणला, ती कुणालाच अख्ख्या गावाच्या कुणालाही कानाची खबर न मिळवता अगदी ज्याने हिमतीवर, स्वतःच्या हिमतीवर ज्याने या गावामध्ये पुतळा आणून या ठिकाणी स्थापित केला असे जिगरबाज भीमसैनिक धनराज वाहुळ यांचं या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मी आदरणीय विनोदरावजी मस्के सर यांना मी सूचना करतो की धनराज वाहुळ यांचा सर आपल्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा. धनराज वाहुळ यांनी खूप मोठ्या हिमतीने या ठिकाणी पुतळा आणलेला आहे. ही साधी गोष्ट नाही बघा, फार मोठं काम आहे, जिकरीचं काम आहे. आणि म्हणून धनराज वाहुळ यांच्याबद्दल आपण सर्वांनी कायमच्या गजरा करून त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा मान, सन्मान, आदर, सत्कार काही लागत नाही बघा. फक्त ते म्हणतात बाबासाहेबांची चळवळीचं काम आपल्याला करायचं आहे. बाबासाहेबांचं काम करत असताना त्या माणसाला कुठल्याही प्रकारचा मान, सन्मान, कुठल्याही प्रकारचा आदर सत्कार लागत नाही त्या माणसाला, लक्षामध्ये. आणि म्हणून धनराज वाहुळ यांचं या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आदरणीय आजच्या या कार्यक्रमासाठी खरं तर वेळातला वेळ काढून छत्रपती संभाजीनगरवरून त्यांच्या परिवारासहित या ठिकाणी ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. असे आदरणीय विनोदरावजी मस्के सरांच्या हस्ते या ठिकाणी धनराज वाहुळ यांचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतरचा पुढील जो काही कार्यक्रम असेल ते संयोजकाच्या, आयोजकाच्या वतीने पुढील कार्यक्रम पार पाडेल. मी संयोजकाला सूचना करतो की आपण पुढील कार्यक्रम पार पाडावा. या ठिकाणी माझा जो मान सन्मान केला, खरं तर मी मान सन्मानाचा बिलकुल भुकेला नाही. कारण मी आज जे जीवन जगत आहोत हे जीवन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईनं आहे. तर त्यामुळं तरी सुद्धा आपण या ठिकाणी माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. या धनराज वाहुळ बद्दल एकदा आपण पुन्हा एकदा जोरात पाण्याचा प्रयत्न करा. धनराज वाहुळ यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारचे माना सन्मानाचा मी भुकेलेला नाही. आणि समाजामध्ये फिरतोय, अनेक गावामध्ये, वस्त्यामध्ये, वाड्या वस्त्यावरती, नगरामध्ये आम्ही फिरतोय. आमच्या लोकांना फक्त आणि मान लागतोय, सन्मान लागतोय, आदर पाहिजे, सत्कार पाहिजे, त्यांचा फुलं देऊन हार घालून त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे. बाबासाहेबांची खरी चळवळ चालवणारे माणसं, बाबासाहेबांचं खरं कार्य करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचा मान सन्मान लागत नाही. आणि ही गोष्ट आपण या धनराज वाहुळकडून आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. आमचं कार्य काहीच नसते पण आम्हाला मान पाहिजे. आमचं कार्य काहीच नसते पण आम्हाला सन्मान पाहिजे. आम्ही समाजामध्ये आम्ही काहीच योगदान देत नाही परंतु आमचा उदो पाहिजे आम्हाला, आहे की नाही. बऱ्याच ठिकाणी विहारामध्ये हो, कार्यक्रमामध्ये हो, जयंतीचा कार्यक्रम असेल, बुद्ध जयंती असेल, पौर्णिमेचा कार्यक्रम असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, आमच्या लोकांमध्ये फक्त वाद होतोय. कशामुळे? फक्त स्वागतामुळे. माझं नाव नाही घेतलं, त्याचं नाव घेतलं. मी नाही दिसलो, ते बरा दिसला. एका कार्यक्रमामध्ये तर अशा मारामारा झाल्या माणसाला तुम्हाला सांगतो. तोंड पाहून नाव घेतलं म्हणतात, तोंड पाहून नाव. आमच्या माणसाचं नाव नाही घेतलं म्हणतात, त्यांच्या माणसाचं नाव बरं घेतलं. आमचे नवरे का गेले होते का म्हणतात, आमचं नाव दिसले नाही का, आमचं नाव नाही दिसलं तुम्हाला. प्रिय
या गोष्टीमुळे आपल्या धर्म कार्याला फार मोठी खीळ बसत आहे आणि म्हणून ह्या गोष्टी आपण बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. धनराज भाऊ यांच्याकडून हा आदर्श आपण घेतला पाहिजे. मी भिक्खू या नात्यानं पुन्हा एकदा धनराज भाऊ यांचं मी अभिनंदन करेल, त्यांचं स्वागत करेल की आपण अशा प्रकारचं निस्वार्थपणानं काम करतात. अशाच प्रकारचं आपण प्रत्येक समाजातील उपासक उपासकांनी निस्वार्थपणाने आपण काम केलं तर जीवनामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या चळवळीला हातभार लावण्याचं सार्थक होईल. तुम्हाला माहिती आहे, सम्राट अशोकराजांनी 84,000 विहार बांधले, लेण्या कोरल्या, स्तूप बांधले. एका दगडावर कुठे त्याचं नाव नाही. लक्षामध्ये स्वतःचं नाव कुठेच नाही. परंतु आम्ही 10 रुपये देतो, 10 रुपये माईक मध्ये पुकारून घेतो आपण, ऐक नाही फलाना कोण आमक्या 10 रुपये सप्रेम भेट. आमचे जर नाव नाही पुकारलं ना तर मंजूर आहे, ऐक नाही. आणि म्हणून ही गोष्ट आपण या धनराज माहुल यांच्याकडून आपण ती शिकावी असं या ठिकाणी मी सूचना करतो. धन्यवाद म्हणते. या ठिकाणी जवळजवळ 1-1.5 तास आपल्या पायावर उभं राहून हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून कव्हर करून या ताईनं जो आपला एक स्मृती या ठिकाणी जपलेल्या आहेत, तर मी अशी विनंती करतो की या ताईचं स्वागत आमच्या काकू विशाखा म्हस्के यांचं स्वागत शालू करतील अशी विनंती करतो. विशाखा म्हस्के यांनी जवळजवळ 1.5 तास आपल्या पायावर उभं राहून हा आपला संपूर्ण कार्यक्रम आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं स्वागत शालू करत आहे. मित्रांनो, जो फुले शाहू आंबेडकर या चळवळीचं काम करतो तो खरोखरच मान सन्मानात पात्र असतो. तर या ठिकाणी जवळजवळ स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे. आपल्याला या ठिकाणी काही प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत.